या रूपाचा सोहळा देई, हेची मागू तसे पाही. अनेक न लगे ग काही, तुझ वाचून स्वामिया. जरी स्वार्थ करू कल्पनेचा, तरी हाची विस्तारू प्रपंचाचा. काय यासी वर्णू वाचा, तू दिनाचा स्वामी होसी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परी तो स्मरे मुनी नारायण. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिडिला, नाही विसरला पांडुरंगा. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी. जीवनात येणाऱ्या दुःखाला असा साधक घाबरून जात नाही महाराज. ज्या वेळेस आपण आजपर्यंत वर्णन केलेल्याप्रमाणे साधक त्या स्थितीपर्यंत पोहोचतो, अंतरात्म्याशी एकरूप होतो, त्यावेळेस येणारं दुःख किंवा संकट हे आपल्याच कर्माचं फळ आहे आणि ते आपल्याला याच जन्मी याच देही भोगून सारायचं आहे. अशा सहज विचारानं येणाऱ्या प्रत्येक दुःखाला असा साधक आनंदानं सामोरा जात असतो. प्रभूचा प्रसाद म्हणून तो त्याचा स्वीकार करत असतो. मृत्यूलोक त्याला आवडायला लागतं, परंतु त्यात भगवंत समीप असावा. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी. अहो, थोडंसं दुःख आलं तर आम्हाला लगेच त्याचा विसर पडतो महाराज. सुखही आलं तर लगेच आम्ही त्याच्यात हेलकावे खातो, तरंगत राहतो. जमिनीवर पाहायचं लागत नाही आमचे. या ठिकाणचं असलेले क्षणिक सुख, या ठिकाणचं असलेले हे साधनं, ही संपदा, ही नाते, ही गोते, शरीर संबंधाने बांधलेले संपूर्ण मायाजाळ, हे याच ठिकाणी सोडून जायचं आहे महाराज. असं वैराग्य जीवाच्या ठिकाणी जेव्हा प्राप्त होतं, त्यावेळेस प्रपंचात असे जीव मग रमत नाही. ब्रह्म ऐक्यात विलीन होऊन जातं ते मन. द्वैत शिल्लकच राहत नाही महाराज. आणि ब्रह्मतत्वाशिवाय दुसरं काहीच नाही, या विचाराशी तो ठाम होतो. सदानंदीच होऊन जातो, सर्व सुखात सदैव रत होतो. अर्जुनानंही असंच एकाग्र चित्तानं आणि पूर्ण विश्वासानं भगवंताच्या ठिकाणी मत एकाग्र करावं. मन चित्ताची एकाग्रता साधावी आणि अशा संपूर्ण प्रतिशोध, राग, द्वेष जे काही षड्रिप ते सगळे धुवून प्रसन्न चित्तानं केवळ भगवंत सांगतायत, मी सांगतोय म्हणून अर्जुनाने युद्ध करावं. स्वतः करता युद्ध करू नये. युद्धाचा परिणाम, युद्धाचा शेवट, युद्धापासून फलप्राप्ती या अपेक्षेनं युद्ध करू नये. निरपेक्ष भावनेनं ते कर्म करावं. अर्थातच प्रत्येक कर्म हे तसंच जीवाने करावं असं भगवंताला अपेक्षित आहे. त्याचा कर्ता होण्याच्या भानगडीत जीवानं पडू नये. जसं आपण मागे चिंतन केलं की तो एस टी बसचा कंडक्टर असतो, तो सर्व कर्म करत असतो, पैसे जमा करतो, तिकीट देतो, आलेल्यांकरता दरवाजा उघडतो, वाहून नेतो, त्या ठिकाणी इच्छितस्थळी त्याला गाडी थांबवून उतरवतो, बसवतो, पैसे जमा करतो. पण त्या पैशाचा धनी तो होत नाही किंवा मी हे कमवलं असं तो म्हणत नाही. कारण या कमवण्यामागं, या येणाऱ्या पैशामध्ये तो निमित्त मात्र आहे. ती यंत्रणा खूप मोठी आहे. सर्व श्रेय त्या यंत्रणेला तो देतो. तसं जीवनातलं
प्रत्येक कर्माचं फळ, प्रत्येक कर्माचं श्रेय आम्ही भगवंत चरणी अर्पण करायला पाहिजे. भगवंताला सर्वा मानायला पाहिजे. मी हे करल किंवा हे करणार नाही या समीकरणाप्रती, या अहंभावाप्रती आपण कधीही राहता कामा नये. आणि अर्जुनाचं निमित्त करून भगवंतांना हेच सांगायचं आहे. आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 22. यम लब्धा चा परम लाभम मन्यते नाधिकम तदा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. अर्थात अशा ऐक्यात, अशा अद्वैतात स्थित झाल्यावर मोठमोठ्या संकटामध्येही जीव विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच खऱ्या अर्थाने मुक्ती आहे महाराज. हाच तर मोक्ष आहे. कालही आपण याचं चिंतन केलं की यम लब्धाच्या परम लाभम मन्यते ना अधिकम तथा. यापेक्षा दुसरं सुख त्याला अपेक्षितच नसतं. आणि यावर भाष्य करताना माऊली 369 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, मग मेरूपासूनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो या पडीभरे चित्त न देखा चित्त न देढा. अर्थात अशी स्थिती प्राप्त झाली की मग मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाचा डोंगर झाला. तुका म्हणे तुझा न पळावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी त्या मेरू पर्वतापेक्षा जरी दुःखाचा डोंगर, दुःख नाही दुःखाचा डोंगरच जरी झाला तरी देह दडपला तरीही त्याच्या भारानं त्याचं चित्त तत्वतः दडपलं जात नाही. कारण ते मुक्त झालेलं असतं. मोक्ष त्याच्या ठिकाणी हात जोडून उभा झालेला असतो. त्यामुळं व पडलेला भार, दुःखाचा आलेलं, त्या संकटाचा आलेला परिणाम अशा साधकाच्या वर होत नाही. अशी स्थिती प्राप्त झाली की मग कितीही संकटे येऊ द्या, प्रपंचामध्ये तो डगमगत नाही. मग मेरू पासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पा पडीभरे चित्त न देखे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.